चा आपण वर्धापन दिन 66वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करतो। या कार्यक्रमानिमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सन्माननीय महाविद्यालयाचे प्राचार्य त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी यादव सर, आजचे या कार्यक्रमानिमित्तानं आपल्याला संबोधित करणारे किंवा या ठिकाणी आपले विचार मांडणारे इंग्रजी विभागाचे श्री कदम सर या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित आहेत। या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कमळ सरांना मी अशी विनंती करतो, आजचं आपली जे व्याख्यान किंवा या ठिकाणी विचार मांडणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय सरांनी घोषवावं असं त्यांना मी विनंती। त्याचबरोबर आज 66वा वर्धापन दिन साजरा करत असताना महाविद्यालय छत्रपती महाविद्यालय पाचोड तर मान्यवरांना अशी विनंती करतो का आपण छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी पूजन करावं। त्या ठिकाणी सर्व मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 66वा वर्धापन दिनानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करत आहे। मान्यवरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर चहा घेऊ आणि नंतर अतिथी देवो भव या म्हणीप्रमाणे आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी समारंभाच्या वर्धापन दिनानिमित्ताने व्यासपीठावरील मान्यवरांचा जरी आपले असले तरी आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य श्री गोपाळ सर यांचा सत्कार महाविद्यालयाचे उपचार्य शिवाजी यादव सरांनी करावं असं विचारलं।
त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य यादव सर यांचा सत्कार भगवान नायक सरांनी करावाच लागेल. यानंतर या ठिकाणी आपले विचार मांडणार आहे श्री इंग्रजी विभागाचे कदम सर. याचा सत्कार आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य यादव सरांनी करावं असे विचार. दोन दिवसापूर्वीच प्राचार्यांनी सरांना अशी सूचना केली होती की आपण या निमित्ताने आपले विचार या ठिकाणी मांडावे. पण आज सरकार करीत असतानाही ते असं म्हणते ज्याबद्दल जमक्या आणि खमक्या असं होत्या त्यांच्या शैली. तर कदम सरांना अशी विनंती करतो की त्यांनी विचार या ठिकाणी मांडावे. उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे नाट्य प्राचार्य आदरणीय डॉक्टर चंद्रसिंह भुतावळे सर, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर यादव सर, तसेच माजी प्राचार्य डॉक्टर नगावडे सर, माझे सर्व सहकारी मित्र, आजच्या दिवशी म्हणजे 23 ऑगस्ट 1958 रोजी मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली होती आणि या विद्यापीठाचे उद्घाटन त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते.
तर विद्यापीठाचा जो काही आपण वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत आहोत, हे करत असताना विद्यापीठाची स्थापना कशी झाली, विद्यापीठाचा वाटचाल कशी आहे याविषयी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. 1947 मध्ये 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपल्या देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर जवळपास 13 महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी म्हणजे जवळपास 1 वर्षाच्या कालावधीनंतर आपला जो मराठवाडा आहे तो निजामाच्या आधिपत्यामधून मुक्त झाला. पुढे 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताची राज्यघटना या ठिकाणी अंमलात आली. या गोष्टी होत असताना आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की मुळात मराठवाड्याला 1 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यामुळे मुळातच मराठवाडा हा इतर जे काही महाराष्ट्रामध्ये प्रांत आहे त्यांच्यापेक्षा मागासलेला होता. मग ते सामाजिक असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो, कृषी किंवा इतर पायाभूत सुविधा असो, यामध्ये आपल्याला मराठवाडा हा मागासलेला दिसून येतो. आणि आज स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्याला हीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येते. औरंगाबादमध्ये शिक्षण सुरू करताना किंवा शिक्षण आणताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे असे योगदान आहे. देशातील गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय, बहुसंख्य लोकांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यातून पुढे औरंगाबाद येथे 1950 मध्ये त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. आणि हे करत असताना त्यांना याची जाणीव होती की आपल्या मराठवाड्यामध्ये एक विद्यापीठ पाहिजे. ज्यावेळेस त्यांनी हे महाविद्यालय मिलिंद महाविद्यालय औरंगाबादमध्ये चालू केले त्यावेळेस गोविंदभाई श्राफ हे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ आले आणि म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण हे महाविद्यालय या ठिकाणी चालू केले, परंतु हे महाविद्यालय या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालेल का? त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, महाविद्यालय तर चालेलच, परंतु या ठिकाणी एक विद्यापीठाची सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे, असं त्यांनी त्यावेळी सांगितले. स्वातंत्र्यानंतर जरी औरंगाबादमध्ये महाविद्यालय सुरू झाले, परंतु उच्च शिक्षणासाठी आपल्याला उस्मानिया विद्यापीठामध्ये त्यावेळेस जाणे भाग पडत होते. कारण त्यावेळेस जरी आपल्याकडे शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालय होती, परंतु जे काही उच्च शिक्षण घ्यायचं ज्यावेळेस वेळ येत होती त्यावेळेस आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उस्मानिया विद्यापीठ या ठिकाणी जावे लागत असे. आणि साहजिक हे अंतर जास्त होतं, त्याचबरोबर त्या ठिकाणी आर्थिक भार लागत होता आणि भाषेचाही त्या ठिकाणी समस्या होती. त्यामुळे जनतेची किंवा लोकांची अशी भावना झाली की आपल्याला मराठवाड्यामध्येच या ठिकाणी आपल्याला विद्यापीठ पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांना यश म्हणून त्या ठिकाणी 23 ऑगस्ट 1958 रोजी मराठवाड्यामध्ये म्हणजे औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी स्थापन झाले. आपण जर बघितलं तर सुरुवातीला या विद्यापीठामध्ये केवळ 3 महाविद्यालय होती आणि विद्यार्थी संख्या ही 3000 होती. आणि त्यावेळेस जेव्हा या विद्यापीठाची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस उस्मानिया विद्यापीठातून काही कॉलेजची संलग्नता काढून जसे की मिलिंद कॉलेज, पीपल्स कॉलेज, नागपूरचे पीपल्स कॉलेज, पहाडिया औरंगाबादचे पहाडिया कॉलेज असे 9 ते 10 महाविद्यालयाची संलग्नता काढून ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला त्या ठिकाणी देण्यात आली. यानंतर शैक्षणिक वाटचाल या विद्यापीठाची चालू असताना शैक्षणिक वाटचाल या ठिकाणी विद्यापीठाची चालू असताना 1978 रोजी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या काळामध्ये अशी एक जनभावना झाली की
की या विद्यापीठाला आपण काहीतरी नाव दिलं पाहिजे आणि या सरकारने त्यासाठी एक समिती नेमली आणि त्या समितीमध्ये विविध नावे या ठिकाणी या विद्यापीठासाठी सुचवण्यात आली, जसे की मराठवाडा, दौलताबाद, पैठण, प्रतिष्ठान, शालिमार, सातवा अशी नावं त्या ठिकाणी सुचवण्यात आली। त्याचबरोबर या नावामध्ये 2 व्यक्तींची नावे सुद्धा या ठिकाणी देण्यात आली। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी ही 2 नावे सुचवण्यात आली होती। परंतु त्यावेळी असा विचार पुढे आला की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे ऑलरेडी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाला असल्यामुळे हे नाव न देता आपण हा सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावा असा विचार पुढे आला आणि 27 जुलै 1978 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या दोन्ही विधिमंडळामध्ये हा ठराव पास झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला देण्यात यावे। आणि ही घोषणा ज्यावेळेस झाली त्यावेळेस समस्त आंबेडकरी समाज, आंबेडकरी विचारधाराचे लोक या ठिकाणी आनंदित झाले। परंतु त्यानंतर वेगळीच गोष्ट घडून आली। या गोष्टीकडे उदारमतवादी विचारातून न पाहता, पुरोगामी विचारातून न पाहता काही तथाकथित त्यावेळेच्या काही नेत्यांनी असं या प्रकरणाला जातीय रंग दिला आणि काही राजकीय नेत्यांनी असं सांगितलं की ज्यांच्या घरात नाही पीठ त्यांना कशाला हवं विद्यापीठ, अशा प्रकारच्या वर्गांना त्यावेळेस करण्यात आल्या आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडून आल्या। यामध्ये जे काही आंबेडकरी समाज होता, हा समाज या समाजाची घरे जाळणे, त्यांच्यावर बहिष्कार टाकणे किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे अशा पद्धतीची दडपशाही, अशा पद्धतीचं वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं। या वातावरणात सुद्धा दलित समाजाने हा विचार सोडला नाही की या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच नाव द्यावे, त्यासाठी त्यांनी मोठमोठी आंदोलन केली, मोर्चे काढले। यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेताना दलित पॅन्थर याची निर्मिती 1972 मध्ये झाली। या दलित पॅन्थरने त्या काळी आंबेडकरी समाजावर जे काही अन्याय होतो, त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते जोरकसपणे, प्रभावीपणे मांडण्याचं काम या दलित पॅन्थरने केले। त्यामध्ये दलित पॅन्थर जनार्दन वाघमारे नांदेड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या विद्यापीठाला मिळावे म्हणून जाळून घेतले। त्याचबरोबर अशी कित्येक नावे आहेत की ज्यांनी आपले जीवन या आंदोलनामध्ये बलिदान केलं आणि त्यांनी एकच नारा दिला की या विद्यापीठाला हे नाव आता मिळालेच पाहिजे। या आंदोलनामध्ये शहीद झालेले असंख्य नावे आहेत। त्यामध्ये जनार्दन गवाडे, संगीता बनसोडे, सुहासिनी बनसोड, चंदन कांबळे, रोशन बोरकर, प्रतिभा तायडे, विनीत रामटेके अशी असंख्य नावे, अशी असंख्य व्यक्ती या आंदोलनामध्ये शहीद झाली। त्याचबरोबर दलित पॅन्थरचे योगेंद्र कवाडे यांनी नागपूर ते औरंगाबाद हा लॉंग मार्च काढला आणि त्यांनी असा नारा दिला, जिंकू किंवा मरू, जळतील किंवा जाळतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली। प्रसंगी या लॉंग मार्चवर गोळीबार झाला, अश्रुधूंच्या नळकांड्या फोडल्या आणि या आंदोलनातील काही लोकांनी, पोलिसांनी जो काही अश्रुधूंच्या ज्या नळकांड्या फेकल्या त्या झेलून परत पोलिसांच्या दिशेने फिरकावल्या। त्याचबरोबर या आंदोलनामध्ये जे अनेक नेते, महाराष्ट्रातील नेते होते, त्यांनी हिरारीने भाग घेतला। यामध्ये प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर, योगेंद्र कवाडे, राजा ठाले, नामदेव ढसा, गंगाधर काळे, गोपीनाथ मुंडे, हरी नरके, प्रमोद महाजन, जबीर पवार, पुष्पा भावे अशा अनेक विचारवंतांनी, अशा अनेक नेत्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। ज्यावेळेस सरकारला हे लक्षात आलं की हा आंबेडकरी समाज या ठिकाणी दलित समाज हे जे नाव आहे या आपण संकल्पना मांडतो ते मुद्दाम टाळत आहे, कारण ही दलित संकल्पना जी आहे ती वास्तविक इतर लोकांसाठी वापरलेली आहे। पण मुद्दा म्हणून आपण काय करतो, या ठिकाणी अस्पृश्य यांनाच, गुलाम यांना, शूद्र यांना, दलित सुद्धा यांनाच वापरतो आणि नकळत आपण या व्यवस्थेमधून स्वतःला बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे मला वाटत असेल की हे सर दलित का बनत नाही,
पण तसं नाही ते मी मुद्दाम वापरत नाही, कारण मुळात तुम्ही त्याला विसरायलाच पाहिजे, कारण लोकांना माहित होते दलित कोण होते, जे लोकांना आता माहित होते. तर ज्यावेळेस सरकारला असं माहीत झालं की जी आंबेडकरी समाज, जी जनता आहे, हे आंबेडकरी विचाराचे जे काही लोक आहेत ते आपल्या मागून हटत नाही, ते ज्यावेळेस या सरकारला लक्षात आलं आणि त्यांना हेही लक्षात आलं की हे प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी मरतील आणि वेळ आला तर मारतील, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 14 जानेवारी 1994 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं या मराठवाडा विद्यापीठाचे नामविस्तार केला. आणि आपण पाहतो की तब्बल 16 वर्षानंतर या विद्यापीठाला संघर्ष केल्यानंतर या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव दिले गेले. आणि हा लढा जो आहे 16 वर्षाच्या स्वतंत्र भारतातील महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं असं हे आंदोलन होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात की जो व्यक्ती, जो समाज आपला इतिहास विसरतो तो आपला इतिहास बदलू शकत नाही, कारण इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. सर, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, घटना ह्या घडत असतात, फक्त वेळ आणि पात्र बदलतात. त्यामुळे आपल्याला इतिहासाची जाणीव पाहिजे, कारण इतिहासामधून आपल्या ज्या काही चुका झाल्या, आपले जे काही पूर्ण किंवा आपल्या जे काही चुका होतात त्या इतिहासामध्ये आपण काळाच्या ओघामध्ये आपण त्या टाळल्या पाहिजे. आणि हीच प्रेरणा आपण इतिहासामध्ये घेत असतो. आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक आंदोलने या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये चालवली, ज्यामध्ये महाडचा सत्याग्रह असेल, 14 फेब्रुवारीचा सत्याग्रह असेल, ही आंदोलने त्यांनी मानवी अधिकारासाठी यशस्वीपणे राबवली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचार या महाराष्ट्रामध्ये हे मराठवाडा नामविस्तार आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालं. ही या आंदोलनाची सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे असं या ठिकाणी मला आपल्याला सांगायला वाटेल. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा नारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. हा जो संदेश आहे हा त्यांनी एका विशिष्ट समाजासाठी त्यांनी दिलेला नाही, तर हा समस्त भारतीयांसाठी, समस्त लोकांसाठी, समस्त समाजासाठी त्यांनी हा नारा दिलेला आहे. कारण आपण पाहतो की भारताच्या राज्यघटनेमध्ये जे काही 7 मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्या 7 मूलभूत अधिकारामध्ये शिक्षणाचा अधिकार हा अंतर्भूत केलेला आहे. आणि आपण पाहतो की 17व्या शतकामध्ये या मागासलेल्या मराठवाड्यामध्ये, कारण की 1917व्या शतकाच्या पूर्वार्धात हा मराठवाडा निजामाच्या गुलामीत होता. आणि इतके वर्ष निजामाने या मराठवाड्यात अन्याय केले. पायाभूत सुविधा असो, शैक्षणिक सुविधा असो, शेती किंवा सिंचनाच्या सुविधा असो, हा जाणीवपूर्वक या सुविधा त्यांनी या मराठवाड्यामध्ये होऊ दिल्या नाही. अशा या मागासलेल्या मराठवाड्यामध्ये 70व्या दशकात जे काही नामांतराचे आंदोलन झाले, ते आंदोलन केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती असलेली अस्मिता नव्हती, तर एक शैक्षणिक भूक या ठिकाणी या समाजामध्ये किंवा जे आंबेडकर चळवळीला मानणारे जे लोक होते, या विचाराच्या लोकांमध्ये ही भावना होती की आम्हाला शिकायचं आहे. आणि आपण पाहतो यानंतर या मराठवाडा हे जे काही आंदोलन झाले, नामविस्ताराचे जे काही आंदोलन झाले, या आंदोलनाचे दूरगामी परिणाम मराठवाड्याच्या सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येते. या अशा प्रकारे या विद्यापीठाचे नामविस्तार झाले आणि या नामविस्तारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान विद्वान होते, समाजसुधारक होते, विचारवंत होते, साहित्यिक होते, संपादक होते, त्याचबरोबर क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न, त्याचबरोबर आधुनिक भारताचे खऱ्या अर्थाने शिल्पकार होते. अशा या महान पुरुषांचा त्यांनी धर्मव्यवस्थेचा जवळपास 21 वर्ष तुलनात्मक अभ्यास केला. त्याचबरोबर त्यांना
जगामध्ये सर्वात प्रथम डॉक्टरेट ही डिग्री त्यांना बहाल झाली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठाने ही डिग्री त्यांना बहाल केली. अशा या महान व्यक्तीचं नाव या विद्यापीठाला मिळालं हा आपल्या विद्यापीठाचा सन्मान आहे. आणि त्याचबरोबर या विद्यापीठामध्ये विद्यार्थी म्हणून असो किंवा प्राध्यापक म्हणून असो आपण या ठिकाणी काम करतो हा सर्वांचा आपला गौरव आहे. असं म्हटलं जातं की राजा आणि विद्वान यांच्यामध्ये तुलना होत नाही. स्वदेशी राज्यात पूजते विद्वान सर्वत्र पूजते. म्हणजे राजाला फक्त बहुमान हा आपल्या प्रदेशात मिळतो, त्याचा लौकिक त्याची कीर्ती ही फक्त राजापुरती असते, त्या संबंधित राजापुरती असते. परंतु विद्वानाचं असं नसतं. विद्वान हा राज्याच्या बाहेर 7 समुद्र पलीकडे या ठिकाणी त्याचं लौकिक त्याची कीर्ती ही गायली जाते. अशा या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं. आणि कोलंबिया या विद्यापीठामध्ये त्यांचा पुतळा बसवून सिम्बॉल ऑफ नॉलेज असा गौरव त्यांचा करण्यात आला. आणि 100 जणांची यादी बनवण्यात आली की अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व हुशार व्यक्ती कोणते होते. तर त्या 100 जणांच्या यादीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला नंबर आहे. या ठिकाणी असं या ठिकाणी मला आपल्याला आठवण करून द्यावीशी वाटते. आज विद्यापीठाची जर आपण परिस्थिती बघितली या दीर्घ कालामध्ये विद्यापीठामध्ये आमूलाग्र बदल झाला. अनेक विकास किंवा अनेक शैक्षणिक सुविधा यांचा विकास झाला आणि खऱ्या अर्थाने विद्यापीठ हे एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेलं आहे. आज आपण पाहतो विद्यापीठामध्ये जवळपास 43 विभाग कार्यरत आहे आणि जवळपास 50,000 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. या विद्यापीठाअंतर्गत सुमारे 450 महाविद्यालय कार्यरत आहे आणि लाखो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर जवळपास 13 संशोधन केंद्र अध्यापन केंद्र या ठिकाणी कार्यरत आहे. या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्याचबरोबर जो काही तरुण वर्ग आहे जे काही तरुण विद्यार्थी आहेत यांचा हातभार समाजासाठी देश घडण्यासाठी लागावा म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचं युनिट या ठिकाणी कार्यरत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन निर्माण व्हावं व ते स्वतःच्या पायावर उभे राहावे याची जाणीव त्यांच्यामध्ये व्हावी यासाठी कमवावशिका सारखी योजना विद्यापीठामध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर UPSC आणि नेटसेट पूर्व तयारीचे क्लासेस या ठिकाणी होतात. विद्यापीठामध्ये जवळपास हॉस्टेल या ठिकाणी 4 विद्यार्थी म्हणजे 4 मुलांसाठी व 4 मुलींसाठी 3 मुलींसाठी हॉस्टेल आहे. आणि आपल्या विद्यापीठामध्ये जी काही लायब्ररी आहे ती अत्यंत अद्ययावत असून जवळपास 5,000च्या वर या ठिकाणी या ठिकाणी प्रबंध आहेत. त्याचबरोबर 200च्या वर या ठिकाणी नॅशनल आणि इंटरनॅशनल नियतकालिके आहेत. 3.5 लाखाच्या वर प्रिंटेड असे सोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि 45,000च्या वर नियतकालिके सुद्धा या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे आपल्या या मराठवाडा विद्यापीठाचा विकास आणि वाटचाल या ठिकाणी विचार करण्यासारखे आहे. आणि जवळपास या विद्यापीठामध्ये औरंगाबाद या ठिकाणी विदर्भ खानदेश तसेच मराठवाड्यातील असंख्य विद्यार्थी या औरंगाबादमध्ये या ठिकाणी शिक्षण घेतात. आणि या विद्यापीठाच्या अंतर्गत मराठवाड्यामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक त्याचबरोबर आर्थिक असं परिवर्तन झालेले आहे. या विद्यापीठातून अनेक विचारवंत साहित्यिक डॉक्टर्स इंजिनियर्स कलाकार त्याचबरोबर नेते व प्रशासकीय अधिकारी या विद्यापीठातून तयार झाले आहेत. आणि आज मोठ्या विमानभावे ते समाजाची व देशाची सेवा करत आहे. एवढे करून मी या ठिकाणी माझे संपवतो. मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर हा विषय मला आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य व माजी प्राचार्य
यांनी दोघांनी संगमताने ही जबाबदारी माझ्यावर लादली. त्यातच माझा सत्कार आहे असं मला वाटतं. तसेच आमचे महाविद्यालयाचे माझे सर्व सहकारी यांनी माझे विचार या ठिकाणी ऐकून घेतले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि रजा घेतो. धन्यवाद सर. सरांनी या ठिकाणी मराठवाड्यातील शैक्षणिक मागासवर्ग कसं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या परिसरामध्ये शैक्षणिक संस्था उभा करून ती दूर केलेली आहे. आणि हेच कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आपल्या मराठवाडा विद्यापीठ असलेलं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ त्याच्यात ठरवलं. आणि ह्यावेळी विविध अशा म्हणजे दंगली आपण सगळं साक्षीदार आहोत. मला वाटतं आपण सर्वच त्यावेळेस शालेय जीवनामध्ये असो, शालेय जीवनामध्ये अनेक वेळा आपल्याला काहीतरी बाहेर घडते म्हणून शाळा अर्ध्यावर सोडून घरी जावं लागत होतं. म्हणजे आपल्याला हे समजत असताना आपण एवढे हे नव्हतो, परंतु हे काहीतरी दोन समाजामध्ये होतंय एवढं मात्र माहिती आहे. त्याचबरोबर सध्या चालू असलेल्या विद्यापीठामध्ये विविध विभाग कसे चालतात, त्या विभागामध्ये विविध साहित्य आणि महाविद्यालयाची एक विद्यापीठाची रूपरेषा सरांनी आपल्या विचारातून मांडली. धन्यवाद सर. त्यानंतर समाज प्राचार्य विनंती करतो. त्यानंतर सरांच्या मागणीनुसार काँग्रेस सरांनी आपले विचार या ठिकाणी मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 66वा वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा केला आहे. आणि तत्पूर्वी प्राध्यापक कदम सरांनी आपल्या या विद्यापीठाचा पूर्ण जो देखभाल जो काळ आहे माझ्या चुकीत त्यांनी मांडलेला आहे. मला बोलण्यासारखं असं काही ठेवलेलं नाही त्यांनी. तरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर गोरमाळे यांचा आदर व्यक्त करून या ठिकाणी सांगतो. सर, ज्यावेळेस बाबासाहेबांच्या मनात ही संकल्पना आली की मराठवाड्यातील हा जो भूभाग आहे, हा जो प्रदेश आहे, या ठिकाणी शिक्षणाची फार कमतरता होती. त्यावेळेस शिक्षण हे गावालाच नव्हते. तर त्यांच्या मनात अशी संकल्पना आली मराठवाड्यातील या भागामध्ये एक विद्यापीठ असावं. विविध महाविद्यालयाची सुरुवातीला त्यांनी स्थापना केली, सगळ्यांना सांगितलं. त्यावेळेस त्यांच्या मनात संकल्पना आहे. पण अडचण अशी होती त्यावेळेस की निजामाची राजवट या मराठवाड्यात होती. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना विनंती करून की निजामाकडून ही जमीन कशी आपल्याला मिळवता येईल हा प्रयत्न सुरुवात केला. त्यावेळेस या भागातील काही जनता असेल किंवा काही सुरुवातीला म्हणजे जे उदारमतवादी किंवा आपण उदारमतवादीच म्हणू आपण त्यांना, ज्यांना शिक्षणाची तळमळ असेल अशा लोकांनी काही आर्थिक मदत सुरुवातीला केली आणि निजामाकडून ती जमीन विकत घेतली. त्या काळात विकत घेतली बाबासाहेब. आणि विकत घेऊन या विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली. आणि जेव्हा मग मुहूर्तमेढ रोवली त्यावेळेस सरांनी सांगितलं की ठराविक महाविद्यालय 9 महाविद्यालयाच्या काढण्यात आली. नंतर मग निजामाच्या विरोधात 1950 नंतर तो लढा झाला. तो लढा आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि मग विद्यापीठाची वाटचाल पुढे झाली. पण विद्यापीठाची वाटचाल पुढे झाली. पण जेव्हा मग नामांतराचा विषय समोर आला त्यानंतर सांगितल्याप्रमाणे विविध नावे त्यावेळेस होती. पण कोणतं नाव द्यायचं म्हणून आंदोलने झाली. ते काही जनार्दन वाघमारे हे दादर विद्यापीठाचे त्यांचा बळी गेलेला. गौतम वाघमारे गावाच्या माणसाचा पहिला बळी दिला या आंदोलनात.
आणि मग नांदेडचे चंदन कांबळे होते, ते या आंदोलनामध्ये, म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव मला आठवलं, त्यांच्या वडिलांचा बळी अगोदर गेला, म्हणजे त्यांच्यानंतर गौतम, पण मुलाचा बळी हाकला गेला. मुलगा आंदोलनामध्ये नव्हता, तो शेतातून काम करून येत असताना त्याला गावातील लोकांनी अडवलं आणि बाप आणि मुलगा त्या लोकांनी त्यावेळेस मारलेला. अशी 13 बळी गेलेली आहेत. त्यांची नावं आहेत आपल्या विद्यापीठाच्या वेगळीवर. तर अशी हे आंदोलन होत असताना काही अपप्रवृत्ती, काही चांगल्या प्रवृत्ती दोन्ही बाजूला असतात. आपण चांगलंच घ्यायला पाहिजे. असं काही नाही की विशिष्ट अशा वर्गाने विरोध केला किंवा विशिष्ट अशा समाजाने विरोध केला असं नसतं. दोन्ही बाजूचे लोक काही इकडे असतात, काही राजकारणी असतात, आपापल्या पद्धतीने ते घडवत असतात. पण आपण विचार करताना चांगल्या बाजूनेच विचार केला पाहिजे. आणि नामांतरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव द्यावं की मराठवाडा हा शब्द त्यात ठेवावा, हा नाम विस्तार आहे. आणि हे नामांतर नाही, ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपण सामान्य ते नामांतर नसून हा नाम विस्तार आहे. असं आंदोलन झाली, बऱ्याचशा काही पोलीस केसेस झाल्या. योगेंद्र कवाडे यांनी नागपूर ते औरंगाबादच्या काळात संभाजीनगर असा लॉंग मार्च काढला. रामदास आठवले यातही त्यामध्ये मोठा आहे. ज्या मागासवर्गीय जाती आहेत त्या काळामध्ये या जातींनी बरंचसं सहन केलं. त्या काळामध्ये या आंदोलनाच्या काळामध्ये ही नाहक असं बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या. पण हा काही एवढा मोठा विषय नव्हता. ज्या माणसानं हे विद्यापीठ निर्माण केलं, ज्या माणसानं या विद्यापीठाची मुहूर्त होती, ती आंबेडकरी समाजाची इच्छा होती की त्या माणसाचं नाव या विद्यापीठाला द्यावं. या विरोध झाला, तो राजकीय विरोध झाला. आपण या ठिकाणी असं म्हणून सामाजिक विरोध हा नव्हता. सुसंस्कारित सुशिक्षित लोकांनी त्याला विरोध केलेला नव्हता. ही गोष्ट प्रथम आपण लक्षात घेतली पाहिजे. फक्त राजकीय विरोध होता मोठ्या प्रमाणात आणि त्यातून हे घडत गेले. तर या ठिकाणी मला सरांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. पुढे जास्त न बोलता या ठिकाणी मी माझं बरोबर थांबवतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण आपल्या शैली आपण व्यक्त केलं. यानंतर संबंध त्याच्यावर विनंती करतो आपले अतिशय समाधान. आपल्या महाविद्यालयाचे सचिन सर यांनी विद्यापीठाचा उल्लेख तालुका आंबेडकर सांगितलेलं आहे. यामध्ये भर टाकण्याचं काम आंबेडकर केलं. शैक्षणिक सुधारणा हवी याच उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या ठिकाणी मांडले जात आहेत. तर शैक्षणिक विकासा व्यतिरिक्त सुद्धा कृषी क्षेत्र असेल, जलक्षेत्र असेल, याही विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. देशामध्ये कृषीचा विकास जर करायचा असेल तर जास्तीत जास्त जमीन जलसिंचनाखाली, आणि मग जलसिंचनाखाली जर जमीन आणायची असेल तर तुम्हाला जे काही पाणी अडवण्याची साधनं आहेत अशा प्रकारची साधनं उभी करावी लागतील. त्याच वेळेला तुमची जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणि सिंचनाखाली शेतीचं विकास. त्याचबरोबर भारताची लोकसंख्या प्रचंड गतीने वाढते आणि अशा प्रचंड गतीने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे शेतीचं तुकडीकरण जास्त होत असेल
आणि लहान लहान तुकडे पडले जात असतील तर ते तुकड्याची शेती करणं शेतकऱ्याला परवडत नाही. आणि म्हणून असंख्य तुकडे एकत्र करून एकत्रित शेती करण्याचा प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. ग्रामीण भाग मागासलेला आहे आणि मागासलेल्या भागाचा जर विकास करायचा असेल तर प्रथम शेतीचा विकास करायचा. ग्रामीण भागातली जवळपास 70% लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आणि शेती ही जास्तीत जास्त निसर्गावर अवलंबून असल्यामुळे कधी पाऊस कमी पडतो तर कधी जास्त पडतो आणि याचमुळे शेतीचं उत्पन्न स्थिर राहत नाही. शेतीचं उत्पन्न स्थिर राहिलं नसल्यामुळं शेतकऱ्याची दयनीय अवस्था. वर्षभर जेवढा खर्च त्याला करावा लागतो तेवढं उत्पन्न त्या शेतीमध्ये आणि याच हेतून जर सिंचनाचं प्रमाण वाढलं तर नक्कीच शेतीच्या उत्पादनामध्ये स्थिरता आल्याशिवाय आणि शेतीचं उत्पादन वाढेल आणि शेतीचं उत्पादन जर वाढलं तर शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय शेतकऱ्यांना हात नाही. सन्माननीय व्यासपीठ आणि आमच्या विशिष्टीने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या आपले सर्व प्राचार्य साहेब तसेच या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मलावसी आणि प्राचार्य शिवाजी या सर्वांच्या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. कर्मचाऱ्यांना सुद्धा विद्यापीठ वर्धापन दिनाच्या दिवशीचं औचित्य साधून आपले विचार समोर मांडणारे आणि माहितीपट इतिहास उघडून ठेवणारे माझ्या भागातील माझे सहकारी आणि आजचे दोन वक्ते कदम सर यांच्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. ते यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे सामाजिक नेता म्हणून तर आहे परंतु साहित्याचं योगदान याविषयी ज्यावेळेस मॅथची कमिटी आहे त्यावेळेस त्या कमिटीमध्ये सर होते गोव्याचे कामत सर म्हटलं सर तुमच्या इथे हे रायटर्सचे हे प्रथम लावलेले आहेत पूर्ण लावलेले आहेत. त्याच्यामध्ये मी पाहिलेलं होतं शेक्सपियर 16व्या शतकामधला, त्यानंतर 17व्या शतकामधला वर्ड्सवर्थ, नंतर डॉक्टर बी आर आंबेडकर बाबासाहेब आहेत, त्यानंतर विजय तेंडुलकर आणि त्याच्यानंतर गिरीश कर्नाड. तर बाबासाहेबांचं वाङ्मयीन योगदान लिटररी कॉन्ट्रीब्युशन जे आहे की 56मध्ये स्थापन झालेली तरी त्यांचा की बाबासाहेबांच्या विचारावर त्याचा अधिष्ठान होतो. आणि बाबासाहेबांनी जरी कोणतंही लिटररी टेक्स्ट किंवा लिटररी आर्टिफॅक्ट त्याला म्हणतो, कलाकृती त्याला म्हणतो, ती निर्माण केलेली नसली वाङ्मय क्षेत्रामध्ये तरी अनेक सामाजिक विचारांना उत्थान देण्याचं कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि हा घटक फार महत्त्वाचा आहे की नेता हा सामाजिक नेता हा कसा असावा त्याचं खूप चांगलं उदाहरण अलीकडच्या 20व्या शतकामध्ये म्हणून बाबासाहेबांकडे होतं. आणि मग त्यात अनेक गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये की तुमचं शिक्षणसुद्धा आहे, शिक्षण आणि आरोग्य. तर या गोष्टी संशोधनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊ शकतात आणि हीच इन्स्पिरेशन काय असावी असं मला वाटतं. तेच बाबासाहेबांच्या प्रती श्रद्धांजली आपण खऱ्या प्रकारे अर्पण करू. संशोधनामध्ये असे अनेक विषय असताना बाबासाहेबांचं सामाजिक योगदान, बाबासाहेबांचं सांस्कृतिक योगदान, बाबासाहेबांचं वाङ्मयीन योगदान आणि विशेषतः त्यांचं वैयक्तिक वर्तन किंवा चिंतन या अनेक ग्रंथामधून जे शासनाने पब्लिश केलेले आहेत महाराष्ट्र शासनाने, त्या 14 ते 15 खंडामधून आणि काही खंड प्रकाशित आहेत काही 20 खंडामध्ये, त्यापैकी 16 खंडावर काम झालेलं आहे. 4 खंडामधून तसेच
त्याच अवस्थेमध्ये आहे शासनाने. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी योगदान मला महत्त्वाचं वाटतं. आणि या दिवशी जेव्हा ते आपण विद्यापीठ असेल त्यांच्या नावाने किंवा त्याचं नामांतर असेल तर ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली बाबासाहेबांना मी सुद्धा योगदान करतो. आणि धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य विभागीय सर अतिशय सांगा. आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 66वा वर्धापन दिन आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापनाच्या संदर्भात प्रकाशझोत टाकण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे इंग्रजी विभागाचे आदरणीय डॉक्टर सचिन कदम यांनी आपल्याला याबद्दल त्या इतिहासाबद्दल पूर्णपणे अवगत केलेले आहे. सर्वत्र जागतिक असलेले या महाविद्यालयाचे प्राचार्य यादव सर, महाविद्यालयाचे पूर्व प्राचार्य आदरणीय डॉक्टर महावडे सर, समोर बसलेले सर्व सहकारी वृंद, आपण फार भाग्यवान आहोत की एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या महामानवाच्या नावाने असलेल्या विद्यापीठांतर्गत महाविद्यालयामध्ये काम करतो. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हे आपल्याला सातत्याने फील व्हायला पाहिजे. सातत्याने याची जाणीव आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. विद्यापीठाचा इतिहास सरांनी अगदी 15 ऑगस्ट 1937 पासूनच्या पुढे सणावळीचा उल्लेख करून कोणत्या तारखेला घटना घडल्या त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 23 ऑगस्ट 1958ला आपलं महाविद्यालय, आपलं विद्यापीठ आहे मराठवाडा विद्यापीठ या नावाने स्थापन झालं होतं. आणि नंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा प्रकारचा नाम विस्तार, म्हणजे एका विद्यापीठाचे 2 विद्यापीठ झाले. मराठवाडा विभागातच ती 2 विद्यापीठ झाली. म्हणून मराठवाडा हा जो काय भौगोलवाचक शब्द आहे तो तसाच ठेवला दोन्ही विद्यापीठाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आता छत्रपती संभाजीनगर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अशा प्रकारचे एका विद्यापीठाचे 2 विद्यापीठ विभाजित करण्यात आलं आणि दोन्ही विद्यापीठाचा नाम विस्तार करण्यात आला. सरांनी विद्यापीठामध्ये किती विभाग आहेत, किती विद्यापीठ आहेत हे इतिमूळ आपल्याला त्यांच्या भाषणातून ही माहिती मिळाली. आपल्या सर्वांनाच माहिती मिळाली. व्याख्यानाचा फायदा आपल्याला बघा काय झाला. आपलं विद्यापीठ कसं आहे, आपल्या विद्यापीठाचं काय सामर्थ्य आहे हे कदम सरांच्या त्या व्याख्यानामधून आपल्याला ऐकायला मिळालं आणि आपल्या विद्यापीठाची आपल्याला त्या डीपमध्ये ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या नावाने हे विद्यापीठ असल्यामुळं साहजिकच आता मी म्हटल्याप्रमाणे सरांनी उल्लेख केला की कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांचा पुतळा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर उभा करण्यात आलेला आहे आणि तिथं दिमाखाने लिहिलेलं आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचे प्रतीक. अशा प्रकारचा जगात त्यांचा बहुमान हा झालेला आहे आणि ज्या व्यक्तिमत्वाचा बहुमान जगात झालेला आहे ते भारतातले आहे. भारतातले असून पुन्हा त्यांचा पावन स्पर्श किंवा पदस्पर्श हा मराठवाडा विभागात झालेला आहे आणि त्या मराठवाडा विभागाच्या त्या विद्यापीठामध्ये आपण हे काम करत आहोत. हे थोडं फील करून घेतलं तर फील होण्यासाठी गोष्ट आहे. म्हणजे आपण नेहमीप्रमाणे सहजपणाने विचार केला तर ते काही वाटत नाही, परंतु ही खास गोष्ट आहे आणि ही आपण शिक्षण क्षेत्रातले असल्यामुळे आपल्याला तर ते जास्त फील होणं आवश्यक आहे. तर फील होणं म्हणजे काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतला एक किस्सा वाचलेला चांगला आठवतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा असेल का स्वातंत्र्य मिळाल्यापूर्वीचा असेल, तुमचं आता सांगितल्यानंतर लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी रात्री अभ्यास करत बसलेले होते आणि साधारणतः रात्रीची 10-11ची अशी वेळ असावी आणि अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर विचारविमर्श करण्यासाठी पंडित नेहरू आणि त्यांच्या समकालीन 4-5 तसेच लेवलचे महान विभूती आंबेडकरांकडे चर्चा करायला पोहोचले. तर तिथं पोहोचल्यानंतर त्यांना जसं दिसलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेबलवर बसलेले असतील, समोर पुस्तक असेल आणि ते वाचन किंवा लेखन करत असतील आणि हे दृश्य पाहिल्यानंतर त्यातल्या एकाने विचारलं की बाबासाहेब तुम्ही अजून जागे आहात. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय उत्तर दिलं ते उत्तर जे आहे ते अतिशय हृदयाला भिडणार म्हणा किंवा बोधप्रद असं आपल्याला लक्षात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी कसा झोपणार, माझा समाज झोपी गेलेला आहे म्हणून मला जागा राहणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी नमूद केलं. मला हे सांगायचंय की बघा त्या काळातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या किंवा अजून बाकी अन्य समाज सुधारक असू द्या, त्या समाज सुधारकाच्या हृदयामध्ये समाजाबद्दल काय तळमळ होती, किती तळमळ होती, समाजाबद्दल तळमळीच्या त्या भावनेतून त्यांना किती काटे टोचत असतील की समाज हा अज्ञानाच्या अंधारातून बाहेर आला पाहिजे, समाज हा त्रासातून वर आला पाहिजे. अशा प्रकारची भावना की त्या काळातल्या आंबेडकरांच्या हृदयातली आणि आंबेडकरांच्या मनातली काय असेल याची कल्पना आपण करू शकतो. त्या काळातले ते विचार करणारे युवती आणि आजच्या काळातले विचार करणारी युवती याची जर तुलना केली तर मला वाटतं हे थोडं नकारात्मक स्वरूपाच्या आपल्याला गोष्टी लक्षात येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्रात नाही असं आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे समाजाच्या जेवढ्या आघाड्या आहेत, समाजाचे जेवढे क्षेत्र आहेत, तेवढ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक रूपाने लीलया संचार केलेला आहे असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही.
मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनेक पदव्या, मोठ्या मोठ्या पदव्या घेतलेल्या आहेत. बॅरिस्टर असेल, PhD असेल, सरांनी सांगितलं. मला वाटतं अशा काहीतरी 64 पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. 64 पदव्या. त्यांचं लेखन जर आपण पाहिलं तर ते लेखन भंडार सुद्धा अतिप्रचंड आहे. अशा प्रकारे व्यक्तिमत्व भारताला लाभलं हे भारतासाठी भाग्य आहे. म्हणजे एक माणूस किती परिणाम करू शकतो. मला वाटतं आंबेडकरी समाजाकडे बघितल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातला दलित समाज म्हणतो, स्वातंत्र्यपूर्व काळातला दलित समाज आणि आजचा आंबेडकरी समाज हे जे नावाचं नामांतर झालं आहे ते नुसतं नामांतरच नाही तर त्यांच्या पूर्ण जीवनमानामध्ये आमूलाग्र प्रकारचा बदल त्या ठिकाणी घडून आलेला आहे. हे आपण उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहतो आहोत. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अतिशय अभिमान आहे, अतिशय आनंद आहे. त्यांचं वाक्य आता कदम सरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते घेतल्यानंतर तो माणूस काही शांत राहू शकत नाही. किंवा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय फक्त त्या काळातल्या दलित समाजाला सांगितलेलं नाही. या बाबतीमध्ये मी जरा सूर्याचं उदाहरण देईन. सूर्य प्रकाश देतो तो काही अमुकच वर्गातल्या व्यक्तींना प्रकाश देतो असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सूर्यासारखे विचार आहेत आणि त्यामुळं ते विचार जे आहेत जो विचार करेल त्याच्यासाठी ते कामाचे आहेत. जो विचार करल, जो धारण करेल त्याच्यासाठी ते सगळे विचार कामाचे आहेत असं म्हटलं तर ते काय धरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक सुद्धा होते. त्यांनी शिक्षण दानाचं पण काम केलेलं आहे. म्हणजे पेशाच्या अर्थाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत. व्यवसायाच्या अंगाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत. मग आपण ह्या पेशात काम करतो तर त्यांच्या सारखं कुठं काही आपण करतो का याबद्दल सुद्धा या निमित्ताने आपण आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं. हे आत्मपरीक्षणाचा भाग आहे आणि हे आत्मपरीक्षण खरं म्हणजे आत्मपरीक्षण हे सर्वात मोठं परीक्षण आहे. इतरांनी कुणी काही सांगण्यापेक्षा जो आत्मपरीक्षण करतो त्याचा आत्मउन्नतीचा मार्ग सुरू होतो. आत्मउन्नतीचा मार्ग सुरू होतो किंवा आत्मप्रगतीचा मार्ग सुरू होतो. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या शिक्षणविषयक विचारामध्ये वाचलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्राध्यापकीच्या पेशाच्या संदर्भामध्ये, बघा प्राध्यापकीच्या पेशाच्या संदर्भामध्ये की प्राध्यापकाने महाविद्यालयामध्ये फक्त 3 ठिकाणी असलं पाहिजे. कोणत्या 3 ठिकाणी? एक वर्गात असलं पाहिजे, 2 ग्रंथालयात असलं पाहिजे आणि 3 आपल्या डिपार्टमेंटमध्ये वाचन, चिंतन, लेखन काय असेल ते असलं पाहिजे. मला वाटतं या निमित्ताने एवढी गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वर्धापन दिन साजरा केल्याचं सार्थक झाल्यासारखं होईल आणि आपण ते कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या शैलीत या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याचबरोबर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आपण सर्वांनी अंगीकारावी अशी अपेक्षाही सरांनी या ठिकाणी व्यक्त केली. त्याचबरोबर अगदी शेवटी सरांनी थोडेसे आपले कामही टोचण्याचं काम केलं. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये किंवा महाविद्यालयातले असलेल्या प्राध्यापकांनी आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नये अशी एक अपेक्षा सरांनी व्यक्त केली. आपण निश्चितच त्यांच्या अपेक्षेला खरी उतरू अशी एक ग्वाही सर्वांच्या वतीनं आपण सर्वांना देऊया. यानंतर अगदी शेवटी आभार प्रदर्शनाला आपण जाऊ. हिंदी विभागाचे प्रमुख डॉक्टर उत्तम जाधव सर यांना विनंती करतो आभार प्रदर्शन करावं. आदरणीय मंच पर विराजमान सभी मान्यवर, तत्पूर्वी काही माझे 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतो. 18 जुलै 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. याच्यानंतर आपल्या विद्यापीठाची स्थापना 23 ऑगस्ट 1958 रोजी झाली. तत्पूर्वी ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी 1945 मध्ये एज्युकेशन सोसायटी या नावाने आपल्या संस्थेची स्थापना केली. पीपल एज्युकेशनची स्थापना केली. या नावातच असं होतं की समाज यांनी कोणत्याही समाजाला या संस्थेमध्ये शिक्षण मिळायला पाहिजे या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यानंतर औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेजची स्थापना 1950 या वर्षी झाली. या परिसराला नागसेन असे नाव त्यावेळेस होते, आजही आहे, पण आज विद्यापीठ परिसर या नावाने जास्त ओळखले जातात. जे दुर्बल घटक आहे आणि छोटा समाज यांनी त्यावेळेस परिस्थिती खूप नाजूक होती. गरीब वर्ग शिक्षण घेत नव्हता. या दृष्टिकोनातून सगळे मुलं या ठिकाणी शिक्षण घेतील या उद्देशाने त्यांनी आपली या ठिकाणी संस्थेची स्थापना केली. पुढे त्यावेळेस सगळ्यांना वाटत होतं की या ठिकाणी एक चांगलं विद्यापीठ पाहिजे. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व अनेक असे थोर विचारवंत होते. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते. त्यावेळेस उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्याला उस्मानिया विद्यापीठ हैदराबादला जावे लागत होते. जी काही अशी ठराविकच विद्यार्थी होते की ते उच्च शिक्षण घेऊ शकत होते. गरीब विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हते कारण ते खूप लांब होते. या गोष्टीचा बारकाईने विचार करून सर्व मताने आणि गव्हर्नमेंटच्या मताने 23 ऑगस्ट 1958 रोजी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची स्थापना झाली. पुढे त्यावेळेस मराठवाडा हे नाव होते, पण नंतर 14 जानेवारी 1994 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने हे विद्यापीठ ओळखलं. 14 नंतर 14 जानेवारी 1994 रोजी ह्या नामांतर झालं. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव या विद्यापीठाला दिले. मित्र हो, त्यावेळेस जर हे विद्यापीठ स्थापित नसते झाले तर खूप उच्च शिक्षण
उच्च शिक्षण आपल्यासारख्याला सुद्धा मिळू शकले नसते. हे विद्यापीठात ज्यावेळेस स्थापन झाले, अनेक खेड्यापाड्याचे मुलं या विद्यापीठात येऊन उच्च शिक्षण घेतले. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. आदरणीय मंच पर विराजमान आज के प्रमुख अतिथि हमारे मित्र आदरणीय भावी डॉक्टर सचिन कदम सर, इन्होंने वर्धापन दिन के अवसर पर विस्तार से अपने विचार यहाँ पर रखे हैं, इसलिए मैं उनका महाविद्यालय की ओर से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. इसी प्रकार हमारे महाविद्यालय के प्राचार्य आदरणीय प्राचार्य सर डॉक्टर कोठावड़े सर, इस कार्यक्रम के लिए उन्होंने अपना बहुत ही कीमती समय इस कार्यक्रम के लिए लिया, इसलिए मैं उनका महाविद्यालय की ओर से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. उसी प्रकार मंच पर विराजमान इस महाविद्यालय के उप प्राचार्य आदरणीय यादव सर, पूर्व प्राचार्य आदरणीय नलावड़े सर,